जवळपास 2 दशकांनंतर दुरावलेले ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र आले. मराठी भाषा विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. मुंबईतल्या वरळीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हजारो मराठी बांधवांनी हजेरी लावली असून भविष्यात दोघांच्या राजकीय वाटा एकत्र येतील का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे जेव्हा मेळाव्याच्या स्थळी हजर झाले तेव्हा त्यांनी खांद्यावर निळी मफलर टाकलेली होती, डोळ्यांवर गॉगल होता. पूर्वी राज ठाकरे भगवी शॉल वापरायचे, हळूहळू करडा रंग आणि राखाडी रंग वापरू लागले. आजच्या कार्यक्रमात त्यांनी थेट निळी मफलर खांद्यावर टाकल्याने यातून कोणता राजकीय संदेश देत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी देखील निळा शर्ट परिधान केलेला होता. उद्धव ठाकरे मात्र आपल्या नेहमीच्या लुकमध्ये होते. कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, महादेव जानकर यांच्यासह अनेक इतर पक्षाचे लोक उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की माझ्या मराठीकडे आणि मराठी माणसाकडे कुणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही. जे 20 वर्ष झालं नाही आणि जे बाळासाहेबांनाही जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. दरम्यान निळा मफलर परिधान करून राज ठाकरेंना दलितांना आकर्षित करायचं आहे का? मराठी बांधवांसोबत दलित बांधवी सोबत यावेत यासाठी हा खटाटोप आहे का असा प्रश्न आता राजकीय जाणकारांसमोर उभा राहिला आहे.